मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज मनसेची महत्त्वाची बैठक. शिवतीर्थवर सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा उद्या संयुक्त मोर्चा. भयमुक्त नाशिकसाठी संयुक्त जन आक्रोश मोर्चा. भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी उद्या मोर्चा. नवीन नागपूरची उभारणी कराच, पण राज्यातील इतरही मेट्रो शहरांबाबत हा विचार करा, कारण या शहरांची अवस्था आज अनियंत्रित. विकासाचा नवा रोडमॅप राबवला तरच राज्याचा समतोल विकास साध्य होऊ शकेल. सामनातून मुख्यमंत्र्यांना आवाहन. सीपी राधाकृष्णन राज्यपाल पदाचा राजीनामा देणार. उद्या राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण, याकडे सर्वांचं लक्ष. नारायण राणे आणि संजय राऊत मानहानी प्रकरणी आज माझगाव कोर्टात सुनावणी. नारायण राणे कोर्टात हजर राहण्याची शक्यता. कोकण महोत्सवात नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केल्यानंतर संजय राऊतांनी मानहानीचा दावा केला होता. लक्ष्मण हाकेंसह तब्बल 13 जणांवर गुन्हे दाखल. मोर्चाला परवानगी नसतानाही मोर्चा काढल्याने गुन्हा. बारामती शहर पोलिसांनी केला गुन्हा दाखल. हडपसरमध्ये 2 पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. उदय सामंतांच्या बैठकीनंतर वाद. दत्ता खवले आणि माजी उपशहर प्रमुख यांच्यात राडा. ठाकरे बंधू एकत्र येण्याने काहीच फायदा होणार नाही. ठाकरे बंधूंची मराठी मतांसाठी धावपळ. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची टीका. डॉक्टर मोहन भागवत यांचा आज 75वा वाढदिवस. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर यांच्या हस्ते डॉक्टर भागवतांचं अभिनंदन. दोघेही एकमेकांच्या घरी टाळ्या द्यायला जातात. ठाकरे बंधूंना एकनाथ शिंदेंची भीती. शिवसेनेचे अरुण सावंत यांची टीका. पीयूसी नसेल तर पेट्रोल डिझेल मिळणार नाही. सरकार राबवणार नो पीयूसी नो फ्यूल उपक्रम. प्रत्येक पेट्रोल पंपावर अंमलबजावणी करण्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश. भुजबळ ओबीसी मराठ्यांमध्ये भांडणं लावत आहेत. भुजबळांचं मानसिक संतुलन बिघडलंय का? मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांची टीका. नरेश म्हस्के भाजपाची चाकरी करतात. भाजपासाठी महाराष्ट्रासाठी बदनामी करतायत. काँग्रेसचे बळवंत वानखेडे म्हस्केंवर बरसले. उल्हासनगरात पावसामुळे नुकसान झालेल्या घरांचं पंचनामे करत मदत मिळण्यासाठी तहसीलदारांना निवेदन. पावसामुळे शहरातील अनेक परिसरातील 300 ते 400 घरांचं मोठं नुकसान. पुणे नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाका करमुक्त. पावसा टोलनाका काही काळासाठी करमुक्त. टोल कर्मचाऱ्यांचा पगार वाढीसाठी आंदोलन. रेवठाणा येथील तलावाच्या भिंतीला मोठं भगदाड. त्यातून पाणी वाया. पावसामुळे तलाव 100% भरल्याने कधीही फुटण्याचा धोका निर्माण. कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची चौकशी करण्याचा आदेश रद्द. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. अमरावतीत विदर्भाच्या राजाचे आज विसर्जन. न्यू आझाद गणेश उत्सव मंडळाच्या विदर्भाचा राजा गणपती बाप्पाची दुपारी विसर्जन मिरवणूक निघणार. नवी मुंबईतील ईडब्ल्यूएस घरांच्या घोटाळ्यात एसआयटी नेमण्याची प्रक्रिया सुरू. नियमानुसार 791 घरे पालिकेने विकासकांकडून घेतलीच नाही. सुमारे 1000 कोटी रकमेचा आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आरोप. मुंबई महापालिकेतील 580 कायम कर्मचाऱ्यांना थकीत पगारासह अतिरिक्त 50,000 रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश. 2 महिन्यांपासून पगार थकीत ठेवल्याने उच्च न्यायालयात याचिका. बड्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यास पालिकेकडून सुरुवात. अनेक वर्षांपासून मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई. यूपीआयचे नियम सोमवारपासून बदलणार. व्यापारी पेमेंटची मर्यादा वाढणार. आता एकाच व्यवहारात लाखो रुपयांचे पेमेंट शक्य होणार. नगरपालिकेच्या हद्दीत मिळणार घरकुल योजनेचा लाभ. तळा म्हासळा तालुक्यात घरकुल योजनेस मान्यता. आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचे निर्देश. वसई विरारमध्ये अनधिकृत 4 मजली इमारतीमध्ये सर्रास शाळा सुरू. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची माहिती समोर. महापालिका काय कारवाई करणार, याकडे लक्ष. लातूर महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम. शहरातील मुख्य रस्त्यावरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणांवर
फिरवला बुलडोझर मोहिमेतून शहरातील विविध भाग अतिक्रमणमुक्त करण्यात येणार. सोने आणि चांदीने गाठला ऐतिहासिक दर. 24 तासात सोन्याच्या दरात 2,000 रुपयांची वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,13,000 रुपयांवर तर चांदीचे दर 1,29,780 रुपयांवर. जळगाव महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 19 हरकती दाखल. प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकती आणि सूचना दाखल. पुढील काही तासात हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता. एल्फिस्टन पूल पाडण्याला स्थानिकांचा विरोध. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढली. आज दुपारी या संदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात बैठक. दहिसर टोलनाक्याला मंत्री प्रताप सरनाईक भेट देणार. टोलनाक्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येची पाहणी करणार. मुंबईतील रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून 100 कोटींचा दंड वसूल. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 17,02,000 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून दंड वसूल. विरार पूर्वमधील गडगा परिसरामध्ये रेल्वे ब्रिज कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी. वाहतूक कोंडीचा फटका वाहनधारकांना. यवतमाळमधील महिलांची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक. अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष क्रांती राऊत यांच्या नेतृत्वात धडक. हिंगोलीत बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्याची मागणी. बंजारा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन. सोलापुरातील शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी प्रशासनाकडून 2 महिन्यांचा जमावबंदीचा आदेश. जमावबंदीच्या आदेशाविरोधात शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. प्रहार संघटनेचे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन. सरकार तुपाशी, दिव्यांग उपाशी, भीक द्या अशा घोषणा देण्यात आल्या. परभणीमध्ये बंजारा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन. मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव सहभागी. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आंदोलनाला दिली भेट. हैदराबाद गॅजेटमुळे मराठ्यांना न्याय मिळणार नाही. मराठा म्हणूनच सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या. मराठा नेते सुनील नागणे यांची मागणी. लवकरच नवा लढा उभा करण्याचा दिला इशारा. मालेगावच्या चांदवडमध्ये प्रहार संघटना आक्रमक. प्रांत अधिकाऱ्यांच्या दालनात ओतला कांदा. कांदा उत्पादकांच्या समस्येबाबत केला आक्रोश. चंद्रपुरात जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन. आंदोलनाला माजी आमदार सुभाष धोटे यांची प्रमुख उपस्थिती. जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीचे आंदोलन. जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा. परभणीमध्ये इंडिया आघाडीची टीका. जनसुरक्षा कायद्याविरोधात मवियाची निदर्शने. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने. जनसुरक्षा कायद्याविरोधात मविया रस्त्यावर. बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात जनसुरक्षा कायद्याविरोधात मवियाचे आंदोलन. शशिकांत शिंदेच्या नेतृत्वात आंदोलन. जालन्यात जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन. शहरातील महात्मा गांधी चौकात आंदोलन. नांदेडच्या किनवट तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे नांदेड ते किनवट राष्ट्रीय महामार्ग बंद. महामार्गावरील माहीबाबा रेल्वे ब्रिज खाली पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचल्याने मार्ग बंद. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम. सोलापूर शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे शहरातील काही भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. शहरातील सखल भागात देखील पाणी साचलं. मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस दमट आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता. हवेतील आर्द्रता अधिक वाढण्याची शक्यता. पुढील 3 दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.